नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत पीएम किसान योजनेतील नव्या अपडेटबद्दल। एक महत्त्वाची नोटीस सध्या पीएम किसान पोर्टलवरती प्रसिद्ध झाली आहे, जी अनेक शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरू शकते। तर कोणत्या शेतकऱ्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर मुख्य अपडेट काय आहे जाणून घेऊया। 2 ऑगस्ट 2025 पासून पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळाले आहे, पण काही शेतकरी असे आहे त्यांना पुढे हप्ता मिळणार नाही। सरकारने याबाबत अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली आहे। चला तर मग पहिले कारण काय आहे जाणून घेऊया। ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे। सर्वात आधी लक्षात घ्या, पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य केले गेले आहे। OTP आधारित ई-केवायसी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे। बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी तुम्हाला CSC सेंटरमध्ये म्हणजे महाई सेवा केंद्र याला भेट द्यायची आहे। आणि ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्यांना चिंता करायची गरज नाही, पण ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांना लवकरात लवकर ही KYC पूर्ण करून घ्यावे। दुसरं कारण काय आहे, संशयित प्रकरण ओळखले गेले आहे। सरकारकडून काही संशयित प्रकरण ओळखले गेले आहेत, जे योजनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार अपात्र ठरणार आहे। यासाठी अपात्र गट कोणते आहेत ते देखील जाणून घेऊया। 1-2-2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले। जर एखाद्या शेतकऱ्याने 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी घेतली असेल तर ते शेतकरी आता पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। त्यांना हप्ता हा बंद केला जाणार आहे। अपात्र गट 2, कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असाल। जर एखाद्या कुटुंबात एकापेक्षा जास्त सदस्य पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतील, उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही किंवा प्रौढ व अल्पवयीन सदस्य, तर अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहे। अशा प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत हप्ता दिला जाणार नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय आहे, पीएम किसान पोर्टल मोबाईल ॲप किंवा किसान ई-मित्र चॅटबोटवर जाऊन आपला हप्त्याचे स्टेटस, ई-केवायसी स्थिती तपासा। शक्य असल्यास आपल्या CSC सेंटरला किंवा केंद्राला जाऊन तपासणी आणि ई-केवायसी प्रक्रिया लवकरच पूर्ण करा। थोडक्यात निष्कर्ष काय आहे तर 1-2-2019 नंतर ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांना हप्ता मिळणार नाही। कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील तर त्यांना देखील हप्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे। ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे, तीही लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सर्व मित्रांना शेअर करा। जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे।